पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेनं मुंबईतल्या 26 शिवसैनिकांची हकालपट्टी केल्याची बातमी सुरुवातीला हाती येतेय। यात प्रभादेवीतून अपक्ष लढणारे महेश सावंत, घाटकोपरचे माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे तसंच दशरथ शिर्के, माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांचा समावेश आहे। कारवाई झालेल्या 26 जणांपैकी 6 ते 7 जण हे शिवसेनेसाठी त्या प्रभागात महत्त्वाचे पदाधिकारी होते। मात्र पक्षविरोधी कारवाया केल्यानं त्यांना घरचा रस्ता आता दाखवण्यात आलाय। दरम्यान ज्यांची हकालपट्टी केलेली आहे त्यांनी पक्षावरती जोरदार तोंडसूक घ्यायला आता सुरुवात केली आहे। इतकी वर्ष शिवसेनेत निष्ठेनं काम केलं, मात्र हकालपट्टी होणार हे माहीत होतं असं सुधीर मोरे यांनी म्हटलेलं आहे। तसंच सेनेत तिकीटं विकली गेल्याचा आरोप देखील गंभीर आरोप खरं तर त्यांनी केलाय। तर हकालपट्टी झाल्याची खंत नाही, शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणूनच राहीन असं महेश सावंत यांनी स्पष्ट केलंय। पक्षाची कारवाई झाली, एक पदाधिकाऱ्यांना हकालपट्टी होती। मी साधा एक सैनिक होतो आणि मी गेली कित्येक दिवस तिकिटीसाठी भांडत होतो की मला सक्षम उमेदवार आहे, समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल एवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी असताना सुद्धा त्यांनी आपला पुत्रप्रेम जागा झाला आणि म्हणजे आमच्या पुढ्यात तो लहानाचा मोठा झाला। त्याला अजून विभागाची नावं सुद्धा माहिती नसेल। सगळ्या समस्त नागरिकांनी मला सांगितलं की हे कुठेतरी याला वाचा फुटली पाहिजे, फक्त आमदार झाले म्हणून काय त्याच्या मुलाला सीट सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं का? नाही, मला काही खंत नाही। मी जेव्हा पक्षातून बाहेर पडलो, म्हणजे जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पाया पडलो आणि तिथे मी सांगितलं मी 23 तारखेला मला कॉन्फिडन्स माझा आहे की मी 23 तारखेला विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करणार म्हणजे करणारच।